आता शेवळेस ना मित्रांनो एकदम जबरदस्त मासे आले बघा. वर आणा. हा ना शिकार झाल्यावरती काय नाही बघा. हा ना मासे ना मित्रांनो ते साफ करून दिले. इकडे वहिनीच्या भाकरी झालेत बघा. आता तो मोठा मासा जो आहे ना तो साफ करून देऊ. बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो नदीला आलोय. एवढे दिवस असं मटण आणि मासे खाऊन आता आपला चिकन खाऊन कटाळा आला. बऱ्याच दिवसानंतर नदीला आलोय. इकडे ना धरणाचं पाणी कमी होत गेलं मित्रांनो. हवा सुटले एकदम जास्त आवाज येतोय का नाही माझं काय माहित नाही. धरणाचं पाणी कमी होत गेलंय आणि इथे ना भरपूर सारे मासे अडकून पडलेले असतात. तर तेच पकडायचे आपल्याला. पहिले तर आपण झोळण आणलंय. झोळणामध्ये बघूयात का आपल्याला जमतंय का. आपण आज ना 3घच जण आहेत. आशिका मी आणि हृदय. बघूयात जाऊयात मासे पकडूयात आणि मस्तपैकी रेसिपी बनवूयात. इथून खाली जायचं. इथून चल ना. इथून खाली याचं खाली देख तिथं. तर इकडून जाऊयात खाली. कशी कांते निघालीत. फक्त पाऊस नाही आला पाहिजे. संध्याकाळच्या वेळेला पाऊस येतोय. अशी का गेली बघा खाली. इथं कसलं खतरनाक आहे एकदम. काय आहे ना. अरे 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 ते पडली ते बघ. काय होते अशी का. आणि तू साडी करा बोल ना एवढे. हळू 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 बघ हृदय बघ. आहे का. आता मी पण तसंच येऊ का काय. हा तर आता खाली आले बघा मित्रांनो. पाणी दिसतंय पण जास्त खोल नसतंय. हा डोह जास्त खोल नाही. पलीकडच्या साईडला तिकडे जरा खोल असेल. इथं ना आधी काय करणार आहे मी जाऊन बघतो आधी किती खोल आहे. आलं एवढे बिळात एवढे किती खेकडे असतील याच्यात. हा ना. काय गा ना काय म्हणतो ते. अगं ते खेकड्यांच्यात ग. हे चालत बघू आता पाण्याचा अंदाज किती बघतील. कारण पाणी तर जास्त दिसतंय आणि आम्ही दोघंच आलोय आणि यांना माहिती आडो पण मला काय माहित नाही. तर बघतील एकदा आता चेक करतील खोल वगैरे. हा नाही आहे का. मासे लागतात का हाताला. यांची तर तयारी पण चालू झाली बघा. जोळण तर घेऊन गेलेत. पाणी चेक करायला गेले किती खोल आहे. तर बरेचसे मासे पायाला लागतात नाही कसे. आणि इकडनं पूर्ण असं ना हे खडक आहे. तर खडकांचे आणि मासे बसलेले असतात. तर बघूया आपण मिळत आहे का. मला पण जावं लागतं वाटतं एक साईडने पकडायला. कारण की जोळण धरायला बरेच जण लागत आहेत. त्याच्यामध्ये आज आम्ही तर दोघंच आहे. पाय देते एका साईडला पाय पण दे. लावलं का. हे बघा कसा बसलोय आम्ही बघ. लावलंय आणि आता थोडंसं दगडी हलूयात. बघू मासे तर भेटतात मित्रांनो. हे कोळंबी जे आहे ना काय म्हणतात त्याला गाणं गाडवी आम्ही म्हणतोय. गाडवी म्हणतोय आम्ही. कोळंबी असतात त्या छोट्या नदीच्या. तर त्या भेटत आहेत आणि त्याच्यासोबत थोडे मासे पण भेटत आहेत. तर इकडं असे काही धरले. आता बघू उचलू आणि बघूयात काय मासे आलेत का. काय खाली बघ डायरेक्ट अशी का दगडीन खाली चांगला हात घाल बरं का. दगडीन खाली अशी काय कशी बसली. आणि ना इथं काय ना ते जे जोळण आहे मित्रांनो ते आखूड आहे थोडं. आमचं जरा लांब पाहिजे होतं खरं तर. पण तरी जमतंय. थोडे येत आहेत मासे. अशा दगडींच्या कडेने लावायचं आणि दगडी हलवायचे म्हणजे मग मासेत ना आतल्या साईडला पळतात आणि मग वर उचलायचं. तर ते बघा तिथून लावलं आहे असं आणि इथपर्यंत असं ह्या दगडीपर्यंत आहे. बघू काढू आता. बघा ते अशी का तिकडून हलवी चालेल दगडी हलवी ते जेणेकरून मासेत ना बाहेर पळतील. बाहेर म्हणजे पाण्याच्या दिशेला पळतील. इकडे मोठं पाणी त्या साईडला पळतील. आणि इकडे ना हे दगडी आहेत ना ह्याच्या खाली बरेच मळे वेळे आहेत शिंगटे आहेत. तर भेटत आहेत मस्त. पप्पा आपण लागे दिसत नाही मला. अयो बरोबर जमलंय आता आपल्याला. ते बघ
लय घाण आहे ना ती हे करायची नाही. हे बघा मित्रांनो, एक नंबर आहे ना. मासे आल्यात लय म्हणजे लय. बरं का? बरं का एवढी माती. हे बघा आमच्या पाण्यात बुडवत होते मासे मग. नाही आता आले ना तुमच्याकडे अगं सगळे आले आजी का. एवढी माती राहिली. हा सगळे आता आलं ना बरोबर. हा, मस्त आलं एक नंबर. बघा ना बाबा पिशवी घे चल. आपण बघा आता तिथे मासे पकडले. आता तिथे काही जास्त भेटले ना. आता इकडं आपण आलोय बघा. तर इथं आले बघा. इकडं कसले बिळ आहेत बघा खेकड्यांचे. आणि एकदम ताजे असे उकीर काढलेले. तर बघा दाखवते मी तुम्हाला. हे बघा नखुरड्या वगैरे बघा कसे मारून हे केलेलं. पूर्ण असे चिंबोरे खेकडा असतात. पुढे पण बघा. हा ना इथं चांगलं मासे वगैरे आहेत बघा ना आता. पाण्यामध्ये डायरेक्ट आले कुठं रे. बघ बघा ना त्यानं मासे पकडलं बघ ते कडनं हात घालून. या दगडीनलाच ना मित्रांनो लय मासे येतं. इकडे बराच वरती आलोय आपण. आणि पूर्ण आता टाकायला लागलो. आता बघू इकडे नवीन ठिकाणी मिळत आहे का. खोल आहे काय ठिकाणी हो नीट बर का. आत्ताच्या वेळेस लय आवाज सुटली का. आत्ताच्या वेळेस ना मित्रांनो एकदम जबरदस्त मासे आले बघा. वरकर आणा. शिंगटे विंगटे आले तर त्याच्यामध्ये. इकडून दिसत नाही का. हा ते बघा. हे बघा एक नंबर मासे आले आताच्या वेळेस. एकदम भारी मस्त मस्त. हा ना आता लय मासे यायला लागले का नाही. मग सुरुवातीला मित्रांनो ते बाजूला त्या साईडला जरा ना जास्त नसते मासे आहेत. पण आता बघा मस्त मासे यायला लागले. तर आता आहे ना मस्त आहेत ना सगळे भरून घेऊ मित्रांनो. आणि अजून पण पकडूयात. अजून बराच वेळ आहे. थोडा वेळ पकडूयात आणि मग मस्तपैकी रेसिपी बनवूयात. बरेच लय मासे भेटले बघा एक नंबर. तर मित्रांनो एवढी हवा सुटली आहे ना की बाहेर म्हणजे असं बोलून तुम्हाला काय ऐकायला येणार नाही. डायरेक्ट मागं दिसत असेल लाटा बघा पाण्याच्या कसल्या जबरदस्त चालल्या. तर आता गाडीमध्ये बसलोय. लय मेहनत घेतली. एक दोनच वेळा थोडे जरा मासे आले जेमतेम. बाकीच्या वेळेला ना एकदम थोडे येत होते. मी 4 5 येत होते. तरी पण भरपूर सारे मासे भेटलेत. 1-1.5 किलोच्या आसपास मासे भेटले असतील आपल्याला. आता घरी गेल्यावर दाखवतो किती मासे भेटलेत. बघू आता जाऊया डायरेक्ट घरी. आणि मग घरी गेल्यावरतीच रेसिपी बनवूयात मित्रांनो. एकदम उशीर झाला. भरपूर वेळ लागला. आता 6 वाजत आलेत पार. त्याच्यामुळे आता रेसिपीला टाइम नाही. आता डायरेक्ट घरी जाऊन बनवूयात. थोडा टाइम भेटला आपल्याला. तर आपण नाही बघ लगेच धरणावरती आलोय. आणि आता जस्ट आलोय. आणि हे आता रॉडनी मासे पकडतात. बघू जर मासा जर मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे. जर मिळाला तर नक्की दाखवते. हे काही लागले तर टाकायला. हवा पण इतकी जबरदस्त आहे. आणि लाटा पण बघू शकता. आणि पाण्याचा आवाज पण इतका येतो. हवा पण इतका आहे. बघूया मासा लागतोय का आपल्याला. हा ना शिकार झाल्यावरती काय नाही. हा ना हसला किती लांब गेलते मित्रांनो. एवढ्या लाटा होते. अजिबात अपेक्षा नव्हती की मासा लागेल. तरी पण चाललेलं माझं हळूहळू खेळत गेलो तर बघा लागली फायनली. या वर्षीची पहिल्यांदाच खडशी लागली. गेल्या वर्षी सीझन संपल्यापासून आहे ना एवढ्या वेळा ट्राय केलं मित्रांनो अजिबात लागत नव्हती. यावर्षी लागली. मर सारखी लागायची पण खडशी कधीच नाही लागली. बारीक साईज लागली पण लागली. चला तरी 1 किलोच्या आसपास असेल. तर चला घरी आलो मित्रांनो. फ्रेश वगैरे झालं मस्त पैकी. आणि इकडं असे का लागले स्वयंपाकाला. तर चिकन बनवायला लागले. खरं तर मासे दाखवतो तुम्हाला. मासे पण आपल्याला भरपूर सारे भेटले. तर आणि खडशी सुद्धा एक नंबर भेटली. इकडे ना सगळे पोरं आले तर सुट्ट्याला. त्याच्यामुळे चिकन सुद्धा आणले. हे दादा चल ना मासे नीट करायचे तर. हा चल. आता इकडेच आहे ना बाहेरच आहे बघा चुलीवरती भात शिजतोय. आता इथंच आपल्याला कालवण पण बनवायचे. तर मासे ओतून घेऊयात मित्रांनो. बराच वेळ लागणार आहे साफ करायला. कारण की आपण तसंच आणले तर तिकडे अजिबात धुवून घेतले नव्हते. का काय रुसली. हे बघा मस्त. कसं आहे दादा. हा खाणार ना. एकदम अजून एक ताट आणायला लागेल बारीक माशांसाठी. हा जा घेऊन ये जा. तर चला असे का नाही ताट पण आणलं आता.
आणि हे करून घेते, मासे ओतून घेते. तिकडे काय दाखवताच नाही आलं मित्रांनो, एवढं जास्त हवा होती ना तिथं की बस रे बस. म्हणजे आज आम्हाला जमलं सुद्धा नाही का ना. हा ना, माती सुद्धा नाही काढली, तर तसेच आणले डायरेक्ट. आणि हे बघा बरेच लय मासे, सगळे लोळ्या मळे शिंगटे वगैरे सगळे येतं. हा, तर आता धुवून घेऊ, चांगले साफ करूयात, मग दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हे बघा इकडे तर आपले चाललेत मासे मस्तपैकी साफ करायची तयारी. आणि तिकडे जाऊबाई बनवतायत भाकरी. तर बारीक मासे आहेत ना मित्रांनो, ते साफ करून दिले. इकडे वहिनीच्या भाकरी झाल्यात बघा. आता तो मोठा मासा जो आहे ना तो साफ करून देऊ. बाकी बघा इकडे कसं भाकरी मस्त चुलीवरती चालत वहिनीच्या. चला तर आपण आहे ना बारक्या माशाची आहेत ना भाजी टाकून घेऊ. तोपर्यंत तेल टाकून घेते कडे तापली आपली. तेल टाकले जास्त चुलीवर लयच फटफट का ना. मग चुलीवर कसे होते रे. लाल तिखट टाकते, दाणा पावडर आहे, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आहे, हळद. वाटण पण बनवून घेतले, वाटण पण टाकते. वाटण कशाचं आहे? वाटण कशाचं? वाटण कांदा खोबरा लसूण आणि कोथिंबीर. आपली ग्रेव्ही तर मसाल्यांची करून झाली बघा. मस्तपैकी तेल सुटलं असं आपण मसाले त्याच्यामध्ये परतून घेतले. आणि आता आपण आहे ना पाणी टाकून घेणार आहे. आता पाणी ओतून झाले. पाणीला आहे ना मस्त असं मसाला वगैरे चांगले असे त्याच्यामध्ये उकळी आली ना का आपण उकळीमध्ये वरून मासे टाकणार आहे. चला मासे टाकून घेऊयात. उकळी सुद्धा आलेली आहे इकडं. काय होत आहे ना, एवढी का खुश आहे? उकळी आले म्हणून खुश आहे का? हा टाक ना. टाक टाक मस्त बघा. मासे टाकून घेते. अजून चांगले उकळी द्यायचे ना. मस्त. हा ना, वरून टाकले ना मासे तयार राहतात. हा हा बरोबर, त्याच्यामुळं. चला मित्रांनो बघा, आता वाढून सुद्धा आपलं उतरून सुद्धा आणलं इकडं. बघा इकडं मस्तपैकी उतरून आणलं मासे, माशाचं कालवण. आणि ते जे याचं इकडे बघा हे बनवलेलं आहे, चिकन सुद्धा बनवलं आहे. पोरांना सगळ्यांना चिकन दिलं आहे. हे दादा चले चल ना उठ. तर पोरांना सगळ्यांना चिकन दिले आणि इकडे मासे दिलेत. तर चला आता बसून घेऊया जेवायला. तर सगळेच आहेत ना असे दमून आले होते मित्रांनो. त्याच्यामुळे काय झालं की मासे चिकन पण आणलेलं आहे पोरांसाठी आणि 2 प्रकारचे मासे, त्याच्यामुळे लय उशीर व्हायला लागला. तर मासे खडशी जे मासा पकडलेला आपण त्याचं कालवण टाकायला ना थोड्या उशिराने टाकणार आहे, जेवण वगैरे झाल्यावरती. तर आता बारीक माशाचं कालवण आहे ना तेच बनवलं आहे. तर चला आता जेवण करून घेऊयात. खूप भूक लागली आणि रात्रीचे 11 वाजत आलेत. सगळे जसे भूकवले तर बघा पोरण पण आतापर्यंत जेवायची राहिली होती. तर आता जेवण करून घेऊयात. ते माशाचं कालवण बनवायला गेले फेवरेट मासे आहेत ना तुझे, नदीचे मासे. दादाला आवडत आहेत. तर हे बघा मस्तपैकी जेवण वाढून द्यायला लागले अशी का. आता 1 नंबर झाले बघा. कालवण पातळ असा बनवला, बरीच मंडळी असल्यामुळं. काळू आलं का मासे भेटतात भरपूर. हां मी आलो का रोज मासे काय रे दादा. पुण्यावरून आलो की दादाच्या इथं रोज मासे असतात. तर मला पण द्यायला लागले बघा अशी का वाढून. काय का नाही वास सुटल्या मस्त काय ना. हे बघा मस्तपैकी मळे लोळ्या काय काय कुठले कुठले प्रकारचे मासे होते आज. 1 नंबर बघा. तर चला आता जेवण करून घेऊयात. फायनली मित्रांनो जेवण झालंय. एवढं जबरदस्त झालं की बस. खडशी माशाचं कालवण आता बनवून ठेवायचं आहे जेवण करून. ते काय तुम्हाला दाखवता नाही आलं. बाकी मळ्या माशांचा मिक्स माशांचा 1 नंबर रस्सा झालं. चला भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.